वर्षवासाचं जे पर्व आहे ते पार पडत असताना या निमित्तानं उपस्थित सर्व या नगरातील बौद्ध भगिनी बौद्ध बांधव तसेच या आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते आमच्या कोलप मॅडम आणि सोरटे मोहिते मॅडम, तसेच या ठिकाणी आमचे सहकारी शावडी तालुक्याची दुबराज यांच्या खांद्यावरती आहे ते आमचे या ठिकाणी सहकारी बौद्धाचार्य शावडी तालुका अध्यक्ष सचिन काळे साहेब, तसे या ठिकाणी आमचे सहकारी मित्र या ठिकाणी युवा विचारवंत तसे ते खूप हुशार आहेत पण कधी त्यांनी व्यक्त अजून केलेलं नाही आमचे करण कांबळे, तसे आता ते राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत, त्यांच्या गावाचे ते सदस्य आहेत आणि आज या ठिकाणी सूत्रसंचालन ज्यांनी केलं खऱ्या अर्थानं सूत्रसंचालनाच्या निमित्तानं का होईना सोरटे सरांचा आवाज आमच्या कानावरती पडला, ते आमचे मार्गदर्शक सोरटे सर आणि या मंडळातील सर्व आजी पदाधिकारी सर्वांना सस्ने श्रेणे जय भीम करतो। खऱ्या अर्थानं वर्षवासाची सुरुवात आपण त्या दिवशी 29 तारखेला इथं उद्घाटन म्हणून केली, पण काही या ठिकाणी त्रुटी आल्या, आपल्याला नियोजन आपलं जरासं थोडं मागं पुढं झालं आणि आम्हाला जसं ते नियोजन करून विषयकार तुम्हाला देणं गरजेचं आहे ते आज आमचं मगाशी 5 वाजता ठरलं, मध्ये सोरटे सर असतील ग्रामसभांना DLOचं काम असल्यामुळं त्यांना वेळ झाला, शेवटी हातात घेतलेलं काम थांबलं नाही पाहिजे, पुढं गेलं पाहिजे, कारण ह्या गावाचं मी धन्यवाद देतो या गावाला, कारण 3 वर्ष आजपर्यंत मी शावडी तालुक्यात सर असं कुठलंही गाव बघितलं नाही, तिसऱ्या आठवड्यात म्हणजे जवळजवळ गावच होत्या, तर जवळजवळ 3 वर्ष या समाजानं एक तालुक्याला नवा एक आदर्श काढून दिलेला आहे। 3 वर्षामध्ये अहोरात्र या ठिकाणी तुमची वर्षाची मालिका अखंडपणे अविरतपणे या ठिकाणी चालू आहे। या माध्यमातून शावडी तालुक्याच्या अगदी कानाकोपऱ्यातून चांगले वक्ते आले असतील, त्यांनी धम्मप्रबोधन केलं असेल, धम्मप्रबोधन केल्याच्या नंतर काही गोष्टी आपल्या कानात गेल्या असतील, काही आपल्या डोक्यात गेल्या असतील, काही हृदयाची गेली असतील, काही डोक्याच्या वरनही गेले असतील। बघा एक मी उदाहरण सांगतो, एक भंते असतात आणि ते बुद्धांचे अनुयायी असतात आणि बुद्धांना विचारलं जातं, बुद्ध म्हणतात की हे पहा या गावाच्या शेजारचं एक गाव आहे गोंडोली आहे, ह्या गोंडोलीमध्ये जाऊन तुम्हाला धम्मदेसना द्यायची, तर म्हणतेंना वंदन म्हणजे बुद्धांना वंदन म्हणतेजी करतात आणि चारिका करायला जातात आणि ते चारिका करत असताना ते त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर तिथं काही विध्वंसक वृत्तीची माणसं असतात, काही अंगुला मालासारखे कुरुकर्मा डापा असतात अंगुली मालासारखे, त्यातला एक खतरूड माणूस येतो आणि आल्याच्या नंतर गावाच्या वेशीवरतीच, पूर्वी गावाला वेश असायची, कमान असायची, 4 वेशी असायच्या, एका वेशीतून त्या ठिकाणी ब्राह्मण लोक यायचे, दुसऱ्या वेशीतून वैश्य यायचे, तिसऱ्या वेशीतून क्षत्रिय यायचे आणि चौथी वेश ठेवलेली असायची की जी आपली शूद्र लोक असायची त्यांना, तशी गावावरची वेश होती आणि त्या वेशीच्या कोपऱ्यावरतीच भंतेंना अडवलं जातं आणि भंतेंना सक्त ताकीद दिली जाते, हे बघा भंतेजी तुम्ही इकडे का आलाय, ते म्हणतात मला धम्मप्रबोधन सांगायचं आहे, मला विचार सांगायचे, मला बुद्धांची वाणी तुमच्यापर्यंत पोचवायची। त्यावेळेला तिथं त्या क्रूरकर्मा माणसानं सांगितलं की हे बघ तुला या ठिकाणी येण्यासाठी मज्जाव आहे, आम्हाला अजिबात तुमचं ज्ञान वगैरे काय नको, तुम्ही इथूनच मागे जा, नाही तर जर का पुढे आला तर आम्ही डोकं फिरलेली माणसं आहे, तुम्हाला मारल्याशिवाय ठेवणार नाही, आम्ही मारणार। त्याच्यानंतर ते भंते येतात, जरा नाराज असतात, बुद्धांना येऊन भेटतात, अगदी संकोचित वृत्तीनं खाली मान घालून बसलेले असतात, तर बुद्धा विचारतात भंतेजी आज तुम्ही चारिका करायसाठी गेला, तुमचा अनुभव सांगा। ते अनुभव सांगताना म्हणतात मला अडवलं गेलं, मला आतमध्ये गावामध्ये येऊ दिलं नाही, मला जे धम्म सांगायचा होता, विचार सांगायचा होता तो सांगता आला नाही। बुद्ध म्हणले मग आता काय करणार, ते म्हणले मी उद्या जाणार। तर बुद्ध म्हणतात अहो त्या गावची माणसं आहेत ती विचारणं जराशी क्रूर आहे,
कदाचित तुमच्या बरोबर काहीतरी घातपात होऊ शकतो. तुम्ही जाऊ नका, तुम्ही जरा थोडे दिवस थांबा. नाही म्हणतात ते मी जाणार. मग गेल्याच्या नंतर परत त्या गावावरती तीच माणसं त्यांना अडवतात. तो माणूस त्यांना अडवतो आणि म्हणतो कसा, तुम्हाला सांगितलेलं का नाही परत आमच्या गावामध्ये यायचं नाही, तुम्ही आला तर तुम्हाला मारणार. या त्या वेळेला सांगतो, बघा ही मी जे तलवार आणलेली माझ्याकडे तलवार आहे त्याने मी तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं त्याही दिवशी काय ऐकून घेतलं जात नाही. परत तो या ठिकाणी बनते ज्या वेळेला आपल्या बुद्धांच्या आश्रयास येतात आणि बुद्धांना विचारलं जातं, बंदीजी आज काय झालं? ते म्हणतात कालसारखंच आज झालं, आजही मला त्या गावामध्ये येऊ दिलं नाही. मग आता काय करणार? ते म्हणजे उद्याही मी त्या गावात जाणार आहे. दुसऱ्या दिवशी नित्य नियमाप्रमाणे जात असताना बुद्ध बांधतेंना सांगतात, माणसं खवळलेली आहे, माणसं अविचारी झालेली आहे, कदाचित तुम्हाला खरंच ती काहीतरी करतील. 2 वेळा तुम्हाला वॉर्निंग दिलेली आहे. तर तिसऱ्या दिवशी मात्र गेल्याच्या नंतर ते म्हणतात तरीही मी जाणार आणि त्यांना मी धम्म हा सांगणारच. तर या ठिकाणी त्या काळामध्ये तिथं वेशीवर तो जो माणूस उभा होता त्याने तलवार काढली आणि मनतेच्या गळ्याला इथं लावली आणि मनतेला सांगितलं, खबरदार जर का पुढे वेशीमधून पाय तुझा आत टाकशील तर तुझं या ठिकाणी शिर कलम केलं जाईल, तुझं मुनगुट छाटलं जाईल आणि तुला आम्ही मारून टाकणार. हे सांगितल्याच्या नंतर परत निराश होऊन बनते येतात, बुद्धांना विचारतात, काय झालं बाबा, तुम्ही गेला होता, काय झालं तुमचं नेमकं? तर त्यावेळेला ते शिष्य अगदी कळवळ्याने म्हणतात, आजही मला अपयश आलेलं आहे, आज देखील माझा कुणी धम्मज्ञान ऐकून घेतलेलं नाही, मला त्या गावामध्ये प्रवेश दिलेला नाही. तर बुद्ध म्हणतात झालं काय? तर त्या माणसानं जो धमकी देतोय त्यानं माझ्या मानेवरती इथं वार करण्याचा प्रयत्न केला, तलवार लावली, मी काय करणार? तर बुद्ध म्हणतात बघा आता तर माणसांची परिस्थिती अगदी विचित्र झालेली आहे, इथनं मला धमक्या देत होते, आता शस्त्र काढून तुमच्या मानाला लावले, तर आता इथून पुढे तुम्ही तिकडे जायचं नाही. पण भंते म्हणतात मी पुन्हा त्या गावामध्ये जाणार. म्हणजे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचा तो शब्द आठवत असेल, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. तशाच पद्धतीनं ते भंते म्हणतात मी पुन्हा जाणार त्या गावामध्ये. अहो असं काय करताय, तुम्हाला खरंच ती माणसं मारून टाकतील. मग ते भंते म्हणतात जर का मी माझ्यामध्ये असणारा विचार, मी माझ्यामध्ये असणारा धम्म, माझ्यामध्ये असणारे संस्कार इतर लोकांना सांगूच शकलो नाही, त्यांना पटवूनच देऊ शकलो नाही, तर मी मरण्याच्याच लायकीच आहे. तसं तुम्ही किती वेळा जरी ते धम्म ऐकलेला असला, तो काही डोक्यात गेला, काही हृदयात गेला, काही कानात गेला, पण काही वर्ण गेलाय, तो परत सांगण्यासाठी हा उपक्रम करणं फार महत्वाचं आहे. कारण काही लोक विचार करत असतील की ती तलवारवाली जी माणसं होतीत ना, तशीच आपल्या गावात शेजारी कोणतरी असतील की त्यांना वाटत असेल काय चाललंय यांचं विहारात, रोज शनिवारी उठत्यात, जात्यात, बसत्यात, काहीतरी तिथं चालतंय, ऐकत्यात, येतात. त्यांना बाळूमामा बघण्यातून फुरसत नाही, स्वामी समर्थ बघण्यातून फुरसत नाही, गणपतीच्या कार्यक्रम बघण्यामधून फुरसत नाही. ज्यांना गरज आहे धम्माची, ज्यांना बाबासाहेबांच्या प्रती काहीतरी या ठिकाणी वाटतं की आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहे, बाबासाहेबांनी दिलेली विचारधारा हे आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि या विचारांना आपली पिढी घडली पाहिजे, या उद्देशाची जी माणसं आहेत त्यांची पाऊल या ठिकाणी विहाराकडे वळतात. आणि तुम्हाला त्यासाठी मी धन्यवाद देतो. प्रत्येकाला वेळ नसताना देखील प्रत्येकाचं काम आहे. आज दिवसभर वन करून दिवसभर गावात कष्ट करून माझ्या माता भगिनी एवढं मोठं पाऊल जर का उचलत असतील की त्यांचा महत्वाचा वेळ बघा, 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंतचा जो वेळ असतो त्या मावल्या घरामध्ये काम करतात, पण जेवाय वाढत नाही त्यांचं कार्यक्रम संपल्याशिवाय. पण त्यातले कार्यक्रम टाळून तुमचं अर्ध लक्ष तिकडे जरी असलं तरी थोडं तरी लक्ष माझ्याकडे आहे असं मी या ठिकाणी समजतो. कारण बाबासाहेबांचं जे बौद्ध धर्मातलं योगदान समजून घेण्यासाठी तुम्ही आम्ही आलोय. बुद्धांच्या काळामध्ये जी वर्ण व्यवस्था होती, बुद्धांच्या काळामध्ये जाती व्यवस्था अजिबात नव्हती. त्यावेळेला 4 वर्ण होते आणि त्या 4 वर्णांना जे काम होतं तिथून पुढे थोडा धम्म बुद्धांच्या काळात. मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगत जातोय, डीप मध्ये सांगायला गेलं तर 2 तास पुरायचे नाहीत, त्यामुळे आपल्याला शॉर्टकट मध्ये हा विषय संपवायचा आहे. तर बुद्धांचा जो धम्म आला तो धम्म हळूहळू सम्राट अशोकापर्यंत पोहोचला, कबीरांच्या पर्यंत थोडा पोहोचला, अशोकापर्यंत आला,
त्याच्यानंतर संत साहित्यात आला, कारण तुकारामांच्या काळात देखील बौद्ध धर्म स्वीकारला ना, संतांनी स्वीकारला. तुकारामांच्या गाथा जर का बघितल्या तर त्या गाथेमध्ये बुद्धांचं या ठिकाणी कित्येक वेळा वचन आलेलं आहे. त्याच्यानंतर ती विचारधारा शिवाजी महाराजांच्या छत्रपती काळामध्ये आली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अलीकडे या ठिकाणी तुम्हाला त्यांची जी विचारधारा आहे ती आपल्या ज्योतिबा फुलेंच्या विचारसरणीमध्ये सत्यशोधक समाज जो आहे, सत्यशोधक समाज म्हणजे सत्याच्या या ठिकाणी शेवटपर्यंत या ठिकाणी पाठपुरावा करणे, याला सत्यशोधक समाज म्हणतात. बुद्धांनी अगदी तेच सांगितले, तुम्हाला या ठिकाणी तो धम्म स्वीकारायचा असेल तर तुमच्या सत्सक विवेक बुद्धीच्या मांडण्याच्या कसोटीवरती त्याला ढासून बघा, आणि तो जर का तुम्हाला वाटत असेल की तो धम्म तुमचा आहे तर तो स्वीकारा. तुमच्यावरती कुठलीही जोर जबरदस्ती अजिबात नाही. आणि तो या ठिकाणी ज्योतिरावांच्या नंतरचा काळ हा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्यापर्यंत आला, आणि त्याच्यानंतर मात्र तो धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला. तो स्वीकारणं एवढं सोपं होतं का? अजिबात नाही. कारण बघा, आपल्या आजोबांच्या, वडिलांच्या, आपल्या मोठे असलेल्या भावांच्या त्यांच्या दाखल्यावरती जाऊन बघा, तिथं जर का जातीचा उल्लेख असतो आणि आम्ही बघतो की आपली मूळची जात कुठली होती तर आपण हिंदू महार लिहितो. म्हणजे आपण हिंदूंच्या एका खालच्या समाजाचं शोषित पीडित नव्हे तर चाकरच होतो. आज बघा, ज्या घरामध्ये आपला आजोबा चाकरी करायला जात होता, कुणाची तरी ढोरं राखत होता, कुणाच्या तरी शेतामध्ये वेठबिगार म्हणून काम करत होता, ती परिस्थिती एखादी आजी त्या ठिकाणी बसली, तिला कदाचित माहिती असेल की त्या काळातली व्यवस्था काय होती. आपल्या माणसाला अजिबात घरामध्ये प्रवेश नसायचा. माणूस जर का चुकून आपल्या तिथं घरात चाकरीसाठी कामासाठी आला तर त्याचं भांडं बाहेर ठेवलेलं असायचं. ते भांड्यात त्याला काय वाढायचं असेल तर ते भांडं त्यानंच धुवून द्यायचं. एखादा कप असेल तर तो घराच्या बाहेर असायचा, त्यानंच तो धुवून द्यायचा, आणि त्याचा वापर केल्याच्या नंतर त्यानंच परत धुवून तिथं ठेवायचा. मग तो कधी महिन्यानं जाईल तेव्हा त्या कपाला हात लावणार. अशी ती चाकरमानीची ती परिस्थिती होती. एखाद्या माणसाचं आपल्या तिला पत्र आलं आणि त्या काळामध्ये शिकलेला समाज नव्हता, ते शिक्षणाचं त्यावेळेला आपल्याला दारं बंद होती. त्या काळामध्ये आपला आजोबा एखाद्याची जर का पत्र जर का घेऊन गेला एखाद्या धनदांडग्याच्या घरामध्ये, तर त्याला पहिलं सांगायचा की ते माया ढोरासनी सगळी वैरण बिरण काढ, त्याची घाण काढ, शान काढ, तिथं गाडीवर लाकड असतील ती फोडून द्यायची, आणि मग पत्र वाचून घेतलं. किती पिळवणूक होती. आणि ही सगळी पिळवणूक, जसं मगाशी या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की बाबासाहेबांच्या वडिलांनी सांगितलं की ही परिस्थिती जर का बदलायची असेल तर भीमा तुला शिकलंच पाहिजे. आणि त्या पद्धतीनं त्या काळातला बाबासाहेब हा 7-8 वर्षाचा एक छोटं मूल, त्या मुलाच्या ते हृदयावरती घाव झाले आणि ते त्यांनी झेलले, आणि त्यांनी समजलं की आज माझ्या बापाला, माझ्या आज्याला, माझ्या कित्येक पिढ्यांना त्या ठिकाणी हा जो वनवास बघण्याची परिस्थिती जी आली, ही जी अवस्था निर्माण झाली, ह्याला भेदण्यासाठी, ह्याला चीर देण्यासाठी मला शिकलं पाहिजे. बाबासाहेब शिकू लागले. बाबासाहेबांसाठी शिक्षण सोपं नव्हतं. आज आपण विहारात बसून कार्यक्रम ऐकतोय, पण त्या काळातली परिस्थिती, जशी आता जनावर इथं बाहेरनं कुत्री वगैरे फिरत असतील ना, तसा आमचा समाज कुठेतरी त्या घरातल्या गावातल्या बाहेर असा फिरायचा. तशाच पद्धतीचं त्या काळामध्ये बाबासाहेबांना वागणूक दिली. बाबासाहेब एवढे दृढ निश्चयी माणूस, म्हणजे त्याच्यासारखा कार्यकर्ता अख्ख्या जगात कुठे घडला नाही. अशा माणसाला जर का वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागत असेल, ती परिस्थिती आठवा. आता ज्या पोरांना त्यातून फुरसत नाही, कारण त्यांना स्टेटस महत्वाचा आहे, त्यांना स्टोऱ्या महत्वाच्या आहेत, त्यांना इन्स्टावरचं व्हिडिओ महत्वाचे आहे, कारण त्यांना बाबासाहेबांच्या विषयी पडलेलंच नाही. हो काय, कदाचित सरांसारख्या एक विद्यार्थी म्हणून त्यांनी ज्यावेळेला जीवन जगलं असेल, त्यांच्या काळातलं कष्ट माहीत असेल. परवले साहेब आमच्या इथं बसले, त्यांना त्यांचं कष्ट माहीत असेल, पण आताच्या पिढीला कष्टच माहीत नाही. डायरेक्ट आपल्यापाशी गाडी येते, डायरेक्ट आपल्यापाशी मोबाईल येतोय, ते गाडीसाठी पेट्रोल बाप देतोय, मोबाईलमध्ये रिचार्ज भाव मारतोय, काहीतरी का असं ना व्यवस्थित सगळं चाललंय, आपले कुठंच काही अडत नाही. मग बाबासाहेबांनी जो धम्म तुम्हा आम्हाला देत असताना एवढे मुकामी ज्यावेळेला त्यांनी घोषणा केली की मी ज्या धर्मामध्ये जन्माला आलो, कोणत्या धर्मामध्ये जन्माला यायचं हे माझ्या हातात नव्हतं, पण कोणत्या धर्मामध्ये मरायचं हे माझ्या हातामध्ये. मग 1935 ते 1956 21 वर्षाचा कार्यकाळ होता. बाबासाहेबांनी लगेच धम्म स्वीकारला का? हो नाही. कारण माहिती आहे आपल्याला? माहीत नाही.
कारण बाबासाहेबांना असं वाटलं, जेव्हा धर्मांतराची आम्ही घोषणा करतो, ज्यावेळेला आम्ही धर्म हा सोडण्याची विचार करतो, त्यावेळेला ही लोक आम्हाला जवळ बोलवतील, आपल्याला जवळ बसवतील, म्हणतील हे करताय, हे चुकीचं करताय, आम्ही तुम्हाला समानतेची वागणूक देतो, आम्ही तुम्हाला माणसं म्हणून मानतो. अजिबात जवळ कोणी घेतलं नाही. त्या काळामध्ये बाबासाहेबांनी अखंड जगामध्ये असणारे ग्रंथ, जे धर्मग्रंथ म्हणून आता आपण जसं बघतो की मुसलमानांचा कुराण हा ग्रंथ आहे, तसंच या ठिकाणी ख्रिश्चनाचा आपण बायबल ग्रंथ मानतो, तसंच या ठिकाणी अनेक ग्रंथ आहेत धर्मग्रंथ, की त्या धर्मग्रंथांच्या नावावरती ही दुनिया जगत आहे. त्या काळामध्ये बाबासाहेबांनी ज्यावेळेला धर्म घ्यायची वेळ होती, त्यावेळेला गाडगे बाबा हे बाबासाहेबांचे परम मित्र होते, साहेब महाराज होते, पण कीर्तनकार होते, पण ते मित्र होते. या ठिकाणी त्यांची दोघांची दोस्ती जर का सांगायची वेळ आली तर बाबासाहेबांसारखा प्रखर संगीत माणूस ज्या वेळेला भाषणाला उभा राहायचे, त्यावेळेला संत गाडगे बाबा खाली तुम्ही जसं बसलाय तसं अशा ठिकाणी बसून त्यांचं भाषण ऐकायचे.